विद्यार्थी मित्र गेल्या तासिकेला आपण साहित्याची भाषा, शब्दशक्ती, स्वरूप, प्रकार हे जे काही प्रकरण आहे आणि या पहिल्या घटकामधील पहिला जो काही आपला मुद्दा होता शब्दशक्तीचे स्वरूप आणि त्याच्यामध्ये अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय, अभिधा शब्दशक्तीचे प्रकार, या मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यानंतर शब्दशक्तीचा दुसरा जो काय प्रकार आहे तो म्हणजे लक्षणा. आता अभिधा म्हणजे काय हे आपण लक्षात ठेवलं असेलच. अभिधा म्हणजे काय, वाचल्याबरोबर ज्याचा अर्थ लगेच कळत असतो किंवा ज्या शक्तीने कळत असतो त्या शब्दशक्तीला आपण अभिधा शब्दशक्ती असे म्हणत असतो. मग अभिधा शब्दशक्तीचे 3 प्रकार आहेत, त्याच्याबद्दलही आपण सविस्तर चर्चा केली. आणि त्यानंतरचा दुसरा जो काही मुद्दा आहे किंवा दुसरी जी काही शब्दशक्ती जी काही ती आहे लक्षणा. अभिधा शब्दशक्तीपेक्षा लक्षणा शब्दशक्ती जी काय आहे ही खऱ्या अर्थाने वेगळी शक्ती आहे, शब्दशक्ती आहे. म्हणजे इथं वाच्यार्थाचा उपयोग होत नाही, तर त्यासाठी आपल्याला लक्षार्थच घ्यावा लागत असतो. अगदी एका वाक्यात जर या लक्षणाची व्याख्या सांगायची म्हटल्यानंतर वाचल्याबरोबर ज्याचा आपल्याला अर्थ लागत नाही त्यासाठी आपल्याला लक्षार्थ घ्यावा लागत असतो. अशी जी काही शब्दशक्ती जी का असते त्या शब्दशक्तीला लक्षणा शब्दशक्ती असे म्हणतात. म्हणजे वाचल्यानंतर त्याचा अर्थ जो काय तो लागतच नाही, त्यासाठी आपल्याला लक्षार्थ घ्यावा लागत असतो, तरच त्याचा अर्थ कळत असतो. म्हणून त्या शब्दशक्तीला लक्षणा शब्दशक्ती असं म्हणत असतात. अगदी उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ, माझ्या घरावरून हत्ती गेला. आता माझ्या घरावरून हत्ती गेला किंवा माझ्या घरावरून रेल्वे गेली असं जेव्हा आपण उच्चारत असतो त्यावेळेस आपल्याला त्याचा अर्थ लागत नाही. आता घरावरून म्हणजे काय, धाब्यावरून का, किंवा माझ्या घरावरून हत्ती गेला किंवा माझ्या घरावरून रेल्वे गेली, तर याचा मुख्य अर्थ जो काय तो लागत नाही. त्यासाठी आपल्याला लक्षार्थ घ्यावा लागत असतो. आणि म्हणून अशी जी काही शक्ती जी का असेल तिला आपण लक्षणा शब्दशक्ती असं म्हणत असतो. म्हणजे माझ्या घरावरून हत्ती गेला म्हणजे काय, अगदी घराच्या समोरून गेला, अंगणातून गेला. हा जो काही अर्थ जो काय तो एक प्रकारचा आपल्याला लक्षात घ्यावा लागत असतो, तो सांकेतिक अर्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागत असतो. त्याशिवाय त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. आणि म्हणून मुख्यार्थ जो काय आहे त्या मुख्यार्थाचा संकेत जो काय तो आपल्याला लक्षात घ्यावा लागत असतो. अशा शब्दशक्तीला लक्षणा शब्दशक्ती असे म्हणत असतात. किंवा अजून एक दुसरं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की भर दरबारात माधवराव पेशव्यांनी गंगोबा चंद्रचूडाच्या श्रीमुखात दिली. आता हे जी काही उदाहरण आहेत, आता या उदाहरण तो आपल्या लक्षात येणार नाही, कारण भर दरबारात माधवराव पेशव्यांनी गंगोबा चंद्रचूडाच्या श्रीमुखात दिली. आता श्रीमुखात दिली म्हणजे काय, याचा लक्षार्थ आपल्याला जर घ्यायचा असेल तर श्रीमुखात दिली म्हणजे एक प्रकारचे थोबारले, मारले, कानफटीत मारले असा अर्थ जो काय तो आपल्याला एक प्रकारे या लक्षणा शब्दशक्तीने कळत असतो. आणि म्हणून लक्षणा शब्दशक्ती म्हणजे ज्याचा वाचल्याबरोबर अर्थ कळत नाही त्यासाठी आपल्याला लक्षार्थ घ्यावा लागत असतो. अशी जी काही शब्दशक्ती जी काय आहे त्या शब्दशक्तीला लक्षणा शब्दशक्ती असे म्हणत असतात. जसं आपण अभिधा शब्दशक्तीचे प्रकार जसं पाहिलेत तसं लक्षणा शब्दशक्तीचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक म्हणजे निरुळा लक्षणा आणि दुसरे आहे प्रयोजनवती लक्षणा.
आता निरुळा लक्षणा म्हणजे काय, की रूढ झालेला वाच्यार्थ जो काय तो जेव्हा त्या ठिकाणी रूढ बनून जातो, म्हणजे वाच्यार्थ जो का असेल तोच समाज जीवनामध्ये रूढ बनून जातो, अशा शब्दशक्तीला निरुळा शब्दशक्ती असं म्हटलं जातात किंवा निरुळा लक्षणा शब्दशक्ती असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ म्हणजे काय, एखादा शब्द जर जो काही रूढ झालेला असेल त्याचा अर्थ जो काय तो आपल्याला एक प्रकारे तोच लक्षात घ्यावा लागत असतो. म्हणजे मूळचा जो का अर्थ जो का असेल तो बदलत जाऊन जो काही रूढीने जो काही शब्द जो काही प्राप्त झालेला असेल, अर्थ प्राप्त झाला असेल तोच आपल्याला लक्षात घ्यावा लागत असतो. अशा शब्दशक्तीला निरुळा लक्षणा शब्दशक्ती असं म्हणतात. आता उदाहरण म्हणून तुमच्या लक्षात येईल की उदाहरणार्थ तारांबळ. आता तारांबळ या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर तारांबळ म्हणजे काय, घाईगर्दी, गडबड. आपण जेव्हा लग्नाच्या वेळेस विवाहाच्या प्रसंगी जेव्हा ब्राह्मण जो का आहे तो एक प्रकारे सांगतो की आता तारांबलन बहु गलबला न करणे असं जेव्हा म्हणतो तर त्याच्या मागे काय अर्थ आहे की आता तुम्ही एक प्रकारे सावध राहा. तारांबळ म्हणजे एक प्रकारची घाईगर्दी, गडबड. आणि जेव्हा तारांबळ असं म्हणत असतो त्यावेळेस सर्व जे काही लग्नाला आलेले जे काही त्या ठिकाणी पाहुणे जे का असतील किंवा लग्नाला आले जे काही मित्रमंडळी जे का असतील त्या हातामध्ये अक्षता जे काय ते एक प्रकारे म्हणजे अक्षता टाकण्यासाठी अगदी एक प्रकार त्यांची घाईगर्दी असते, गडबड असते. सर्व आलेल्या पाहुण्यांची सुद्धा गडबड असते. हा तारांबळ म्हणजे एक प्रकारचा गोंधळ, गडबड, घाई या अर्थाने तो शब्द वापरला गेलेला आहे. आता तो रूढ होऊन गेला आहे. पण मूळचा अर्थ जर आपण बघितला तर तारांबळ म्हणजे काय, की जे काही वधूवर जे का असतील या वधूवरांना ग्रह आणि ताऱ्यांचं बळ मिळायला पाहिजे. त्यांचं भावी जे काही वैवाहिक जे काही जीवन जे का असेल ते सुखसमृद्धाचं गेलं पाहिजे. त्यांचं भावी जीवन जे काही ते आनंदाचं गेलं पाहिजे. आणि म्हणून ग्रह असतील, तारे असतील यांचं जे काही बळ जे का असेल या दोघं नवदाम्पत्य जे का असेल त्यांना मिळायला पाहिजे असा खरा अर्थ जो आहे. परंतु तो अर्थ आता जाऊन आता हे जे काही तारांबळ म्हणजे घाईगर्दी, गडबड हाच अर्थ आता अभिप्रेत होऊन गेला आहे. आणि म्हणून जेव्हा ब्राह्मण तारांबळ म्हणतो त्यावेळेस प्रत्येक त्या ठिकाणी लग्नामध्ये आलेला जो काही व्यक्ती जे का असेल तो एक प्रकारे अक्षता टाकण्याची घाई करत असतो. म्हणून तारांबळचा पूर्वीचा अर्थ जाऊन आता जो काही रूढ अर्थ जो का होऊन गेला तो म्हणजे घाईगर्दी किंवा गडबड या दृष्टीने तो आता शब्द रूढ होऊन गेला आहे. किंवा दुसरं उदाहरण सांगता येईल, पानिपतच्या युद्धावर 1,00,000 बांगडी फुटली. आता ह्याचा जर आपण वाच्यार्थ जर घेतला तर तो लक्षात येणार नाही. आता पानिपतच्या युद्धावर 1,25,000 बांगडी फुटली किंवा 1,00,000 बांगडी फुटली असं जेव्हा आपण म्हणत असतो त्यावेळेस हा जो काही शब्द जो काय हा काय रूढ होऊन गेलेला आहे की 1,25,000 बांगडी फुटली म्हणजे 1,25,000 जे काही सैनिक जे काय आहेत ते सैनिक एक प्रकारे त्यांना वीरमरण प्राप्त झालेले आहेत. 1,25,000 जे काही सैनिक जे काय ते युद्धामध्ये मारले गेलेले आहेत. 1,25,000 जे काही सैनिक जे काय त्यांनी एक प्रकारे प्राणाची बाजी लावून देशासाठी त्यांनी जो काही आपलं बलिदान जे काय ते दिलेले आहेत. आणि म्हणून असं जेव्हा आपण म्हणतो की 1,25,000 बांगडी फुटली तर याचा मागे जो काही अर्थ जो काय तो काय आहे की 1,25,000 जे काही स्त्रिया जे काय त्या विधवा झालेल्या आहेत. 1,25,000 स्त्रियांचं जो काय कुंकू जो काय तो पुसला गेलेला आहे. त्यांचं सौभाग्यवतीचं जे काय लेणं जे काय ते युद्धामध्ये मारलं गेलं आहे, युद्धामध्ये त्या ठिकाणी हिरावून नेलेलं आहे. असा अर्थ जो काय तो एक प्रकारे आपल्याला अभिप्रेत जो काय तो घ्यावा लागत असतो. आणि म्हणून अशी जी काही शब्दशक्ती जी काय असेल तिला निरुळा लक्षणा शब्दशक्ती असं म्हटलं जातं. तर या निरुळा लक्षणा शब्दशक्तीच हे जे काही उदाहरण जे काय ते आपण थोडक्यात बघितलं, एक तारांबळ आणि दुसरं
पानिपतावर 1,25,00,000 बांगडी फुटली. हे 2 उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर लक्षणाचा दुसरा जो काय प्रकार आहे तो म्हणजे प्रयोजनावती लक्षणा. आता प्रयोजनावती लक्षणा म्हणजे काय, वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ यांचा जो काय संबंध जो काय आहे तो संबंध एक प्रकारे आपल्याला लक्षात घ्यावा लागत असतो. अशा शब्दशक्तीला प्रयोजनावती लक्षणा शब्दशक्ती असे म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण वाचतो आणि वाचल्यानंतर त्याचा लक्षार्थ आपल्याला घ्यावा लागतो, त्याशिवाय त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळणार नाहीत. अशी जी काही शब्दशक्ती जी काय असते त्याला आपण प्रयोजनावती लक्षणा शब्दशक्ती असे आपण म्हणत असतो. प्रयोजन म्हणजे काय, हेतू. आता उदाहरणार्थ म्हणून मुखचंद्रमा. आता एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये प्रयोजन काय असतं की त्या सुंदर स्त्रीचं वर्णन करत असताना अनेक प्रकारचं भारुडभरती हे करण्यापेक्षा आपण काय म्हणतो की ह्या स्त्रीचं किंवा ही जी काही स्त्रीचं मुख जे काय ते एक प्रकारे चंद्रासारखं आहे. तिचे नाक जे काय ते चाफेकळीसारखं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये काय प्रयोजन आहे की तिच्या सौंदर्याचं वर्णन करायचं आहे. किंवा हा जो काही आकाशातला चंद्र जो काय तो भूवरती कसं काय उतरला. आणि म्हणूनच प्रयोजनावती लक्षणा म्हणजे एक प्रकारे वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ या दोघांचा संबंध त्या ठिकाणी येत असतो. अशा शब्दशक्तीला प्रयोजनावती लक्षणा शब्दशक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ मुखचंद्रमा, चाफेकळी हे 2 उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवायचे. असे या प्रयोजनावती लक्षणाचे 2 प्रकार आहेत. मित्रांनो, आपल्याला फक्त प्रकार जे काय ते थोडक्यात फक्त लक्षात ठेवायचे आहेत आणि एका वाक्यामध्ये त्या ठिकाणी व्याख्या जे काय त्या तुम्हाला द्याव्या लागणार आहेत. कारण हा जो काय पेपर आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की गणित टाईप पेपर आहेत. प्रकार जरी जास्त जरी असले तरी थोडंसं तुम्हाला पाठांतर करावं लागेल. आणि म्हणून या प्रयोजनावती लक्षणाचे 2 प्रकार आहेत. एक गौणी लक्षणा आणि दुसरं शुद्धा लक्षणा. आता गौणी लक्षणा म्हणजे काय, जी लक्षणा गुणावर आधारलेली असते त्या लक्षणेला गौणी लक्षणा शब्दशक्ती असे म्हणतात. म्हणजे गुणांचं वर्णन केलेलं असतं. उदाहरणार्थ तो बृहस्पती आहे. आता बृहस्पती म्हणजे काय, तो विद्वान आहे, तो हुशार आहे, तो पंडित आहे, तो बुद्धिमान आहे. तर इथं त्या व्यक्तीचं गुणांचं वर्णन केलं आहे, तो बृहस्पती आहे. आणि म्हणूनच गौणी लक्षणामध्ये एक प्रकारचं फक्त गुणांचं वर्णन केलं असतं. त्या शब्दशक्तीला गौणी लक्षणा शब्दशक्ती असे म्हणतात. त्यानंतर शुद्धा लक्षणा. आता शुद्धा लक्षणा म्हणजे जिथं गुणांचा संबंध नसतो, फक्त आपल्याला लक्षार्थ घ्यावा लागत असतो, त्याला गौणी लक्षणा शब्दशक्ती असे म्हणतात. आपण जे अभिधा शब्दशक्तीच्या लक्षणाचं उदाहरण जे पाहिलं तेच उदाहरण या ठिकाणी आपल्याला घेता येईल की जिथं कोणत्याच प्रकारे गुणांचं वर्णन नसतं. उदाहरणार्थ माझ्या घरावरून हत्ती गेला किंवा माझ्या घरावरून रेल्वे गेली. आता घरावरून म्हणजे इथं लक्षार्थ काय घ्यावा लागतो की घराजवळून, अंगणामधून, अगदी घराच्या समोरून एक प्रकारे जो काही हत्ती जो काय तो गेला असेल, रेल्वे जे काय असेल ते गेले असेल, असा लक्षार्थ जो काय तो आपल्याला घ्यावा लागत असतो. त्या शब्दशक्तीला लक्षणा शब्दशक्ती असे म्हणतात. इथं गुणांचा कोणत्याच प्रकारचा संबंध येत नाही. तर अशा रीतीने लक्षणा शब्दशक्ती म्हणजे काय, लक्षणा शब्दशक्तीचे जे काही 2 प्रकार आहेत त्या दोघं प्रकारांबद्दल आपण थोडक्यात बघितलं. आणि त्यानंतर शब्दशक्तीचा तिसरा जो काही महत्त्वाचा जो काही प्रकार आहे तो आहे व्यंजना शब्दशक्ती. आणि म्हणून साहित्य निर्मिती करत असताना साहित्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी या शब्दशक्तीचा फार महत्त्वाचा उपयोग होत असतो. आणि त्यामुळे आपण अभिधा लक्षणा या 2 शब्दशक्तींचा सविस्तर परामर्श घेतला. त्याच्या उपप्रकारांचाही थोडक्यात आपण परामर्श घेतला.
आणि तिसरी जी काही शब्दशक्ती जी काय आहे ती आहे व्यंजना शब्दशक्ती. आता या व्यंजना शब्दशक्तीबद्दल आपण पुढच्या तासिकेला बघू.